मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बरेच काही शिवमहापुराण ऐकून चुकलो आहोत। अर्ध्याच्या वर आपण शिवमहापुराण ऐकले गेले आहे। तर शिवमहापुराणातले 12 ज्योतिर्लिंगांची कथा, उपलिंगे कुठली आहेत, कोणी स्थापना केली, गंगा नदीवर कशी आलेली आहे आणि अजून गंगा नदी 28 कलयुगांपर्यंत इथेच थांबणार आहे आणि पापी जे लोक पापियांचे आहे तर त्यांचे पाप नाश करणार आहे। वाराणसीचे महात्म्य किती छान सांगितले। तर वाराणसीमध्ये ज्याने पूजा पाठ पण केली नाही, ज्याने स्नान संध्या केली नाही, ज्याला शिवजी काय त्याची उपासना माहिती नाही, पण तो वाराणसी काशी क्षेत्रात त्याला जर मृत्यू आला तर त्याला कोणत्याही गोष्टीचे प्रायश्चित करावे लागणार नाही, यमदूत त्याला हात लावणार नाही। असे बऱ्याच काही गोष्टी आपण ऐकल्या आणि 24,000 मंत्रांचं हे शिवमहापुराण आपल्याला आपल्या पदरी काही जन्मांचं खूप काही पुण्य आहे म्हणून आपल्याला हे ऐकायला मिळालेलं आहे। तर आज शिवजींचे सहस्रनामांचे वर्णन आपण ऐकणार आहोत। तर मित्रांनो, तुमच्या हजारो गावांच्या कमेंट्स आल्या आणि माझ्या मनाला आनंद देऊन गेल्या। तर असेच माझ्या मनाला आनंद देण्याकरता एक कमेंट्स, तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत तर ते पण तुम्ही कमेंट्स करा आणि जयश्री महाकाल आणि 11 लोकांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला तरी पण ते शिवमहापुराणाचं मराठी तेवढं पुण्यमयी कथा, पावन कथा श्रवण करतील आणि सर्व इच्छा पूर्ण करतील। तर मित्रांनो, मी पण गुरुपुष्य नक्षत्र होतं तर शिवलिंग आणली आणि तुम्ही पण पाहिली। तर मी पण 11 भाराची शिवलिंग चांदीची घेतली आणि बेलपत्री 2 भाराचं घेतलं। तर ते कायमस्वरूपी आपल्याला म्हणजे बेलपत्री कसं एनी टाईम राहत नाही बेलपत्री, तर ही चांदीच्या शिवलिंगाला आपण चंदन शहद अर्पण करून आपण रोज आता हे चांदीच्या शिवलिंगावर घरातल्या घरात आपण चढवू शकणार आणि आपल्या मनात पण तेवढी पॉझिटिव्ह ऊर्जा राहील। छान आपल्याला शिवाप्रती अजून दृढ विश्वास जागृत होईल। शिवाप्रती आपण किती भक्ती करू अशी आपली भक्ती जागृत राहील। जेवढी आपण शिवाची भक्ती केली ना, शिवजी तेवढे मनात भाव उत्पन्न करतात। जर आज आपण जर शिवजीचा अभिषेक केला तर असा भाव उत्पन्न करतील शिवजी आपल्या हृदयात प्रवेश करून स्वतः ते भाव उत्पन्न करतात। तर काय की आज जर आपण अभिषेक केला तर ते उद्या हा भाव उत्पन्न करतात की चंदन लाव, तांदूळ लाव, शहद अर्पण कर, पानाचा विडा अर्पण कर, धतुरा अर्पण कर, 5 प्रकारची फुलं अर्पण कर, काळी तीळ अर्पण कर, नैवेद्य दे। त्यानंतर शिवजी हे सर्व आपल्याकडून करून घेतात आणि ज्या वेळेस आपण पार्थिव शिवलिंग बनवतो त्यावेळेस आपण नाही बनवत, ज्या वेळेस आपण पार्थिव शिवलिंग बनवतो ती आपण नाही बनवत, आपल्या हृदयात स्वयं पार्वती माता प्रवेश करून ती पार्वती माता आपल्या हातांवरून घडवून घेते ती शिवलिंग। ज्या नावाने तुम्ही शिवलिंग घडणार ते नामस्मरण करून तशी शिवलिंग ती पार्वती माता आपल्या हातून हे कार्य करून घेते। तर केव्हा आपण पार्थिव शिवलिंग घडताना मनात हा उच्चार या हा विश्वास पाहिजे कुठला की ही रामेश्वर शिवलिंगे, सोमेश्वर शिवलिंगे, नागेश्वर शिवलिंगे, त्या शिवलिंगाला नाव देऊन तुम्ही तसा आकार द्या तर ती शिवलिंग तशी बनेल। तर कुठलीही शिवलिंग पार्थिव बनवताना तुम्ही नाव देऊनच त्या शिवलिंगाची पूजा करा। जर आता मी नेहमी महाकालेश्वर बोलते, महाकालवर जास्त श्रद्धा आहे असं काही नाही, सर्व देवांवर श्रद्धा आहे माझी, पण मी वारंवार माझ्या तोंडात जय श्री महाकालच येतं। तर मी केव्हा आपण शिवलिंग पार्थिव शिवलिंग प्लेट ज्या वेळेस घेते त्या प्लेट घेतली, प्लेटवर एक बेलपत्री घ्या, आपलं चांदीचं नाही जे आपलं बेलपत्री येते, जे बेलपत्री आहे ते बेलपत्री घ्या, त्याच्यावर वाळू ठेवा आणि महाकालेश्वर नावाने ती शिवलिंग बनवा आणि तिला महाकालचं नाव लिहा, महाकालचं नाव द्या। जर तुम्हाला रामेश्वर नाव द्यायचं आहे या शिवलिंगाला रामेश्वर नाव द्या, सोमनाथ द्यायचं आहे सोमनाथ द्या, बैद्यनाथ द्यायचं आहे बैद्यनाथ द्या, भीमाशंकर द्यायचं आहे भीमाशंकर द्या, घृष्णेश्वर द्यायचं आहे घृष्णेश्वर द्या, नागेश्वर द्यायचं आहे नागेश्वर। आता तुमच्या समजमध्ये आलं असेल की शिवलिंगाला नाव देऊनच स्थापना करावी, लक्षात आलं असेल। तर आता तुम्ही असेही पार्थिव शिवलिंगाला नाव देऊनच तुम्हाला सुरुवात करायची आहे। तर महाशिवरात्रीच्या दिवशी पण जसं तुम्ही भाव उत्पन्न करणार, महाशिवरात्री हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि भगवान शिवाचा सर्वात आवडता दिवस महाशिवरात्रीचा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी तर जेवढी सेवा पाठ पूजा केली तेवढी कमी आहे आणि दिवसभर नामस्मरण केलं तेवढं कमी आहे। तर रात्रभर सुद्धा जागरण करायचं आहे। महाशिवरात्रीच्या कथा तर तुमच्यापर्यंत मी छान तुमच्यापर्यंत तर पोचवेलच, एवढी 100% गॅरंटी
कारण की महाशिवरात्रीच्या कथा संपूर्ण पारायण जे आहे 7 दिवसाचं, तर ते तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि तुम्ही सर्वांनी तुम्हाला ते पारायण शिवरात्रीच्या अगोदर करायचे म्हणजे करायचे, मनातल्या आपल्या इच्छा पूर्ण करायच्या. आपल्या मुलाबाळांच्या अभ्यासात, नोकरी, प्रमोशन, लग्न होत नाही आहे, या कुठल्याही फायनान्शियल नाही आहे, घर नाही आहे, संतान नाही आहे, तर सर्व कामांसाठी 7 दिवसाच्या शिवलीला अमृताच्या कथा बिलकुल तुमच्यापर्यंत येऊन जातील. आणि सर्वांनी ते पारायण अगदी मनापासून करायचे, दृढ निश्वास घेऊन. भगवंत कुठे आहे हे मला अगोदर सांगा. भगवंत कुठे, देव कुठे आहे? कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगू शकता. मी तुम्हाला 5 ऑप्शन देते. भगवंत कुठे आहे म्हणजेच देव कुठे आहे? देव विवेकमध्ये आहे, देव बुद्धीमध्ये आहे, देव आपल्या चरित्रामध्ये आहे, देव आपल्या कर्मामध्ये आहे, देव आपल्या पूजा अर्चनामध्ये आहे, देव श्रद्धामध्ये आहे, देव विश्वासामध्ये आहे. तर कमेंट्स करून नक्की सांगा की देव कशामध्ये आहे. तर जेवढी आपली विश्वास आणि श्रद्धा जेवढे तुम्ही दृढ ठेवणार तेवढं आपल्याला भक्ती जास्त करायला भेटेल. तर नक्की कमेंट्स करून सांगा. 5 ऑप्शन दिलेले आहे की देव कशात आहे. श्री गणेशाय नमो नमः. शिवजीच्या सहस्रनामांचे वर्णन. आज आपण शिवसहस्रनामांचे वर्णन ऐकणार आहोत. ऋषी म्हणाले, सूतजी, ज्या योगे प्रसन्न होऊन शिव महाप्रभूंनी श्रीहरींना सुदर्शन चक्र प्रदान केले, ती शिवसहस्रनामे आम्हाला सांगा, त्याचे महात्म्यही निवेदन करा. तेव्हा सर्वांची जिज्ञासा पाहून सूतांना अतिशय आनंद झाला. भगवान शंकराच्या पावन चरणाचे स्मरण करून त्यांनी शिवसहस्रनाम स्तोत्र सांगण्यास प्रारंभ केला. सूत वाच, श्रूयतां भो ऋषिश्रेष्ठा येन तुष्टो महेश्वर तदहं कथयाम्यं शैवं नाम सहस्रकम. अर्थ, सूत म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठानो, ज्याने भगवान महेश्वर संतुष्ट होतात ते शिवसहस्रनाम स्तोत्र मी तुम्हाला आज ऐकत आहे. लक्षपूर्वक ऐका. भगवान विष्णू म्हणाले, विष्णू वाच, शिवो हरो मृडो रुद्र पुष्कर पुष्पलोचन अर्थिगम्य सदाचार शर्व शंभू महेश्वर. भगवान विष्णू म्हणाले, शिव कल्याण स्वरूप आहे, हर भक्तांचे पाप ताप हरण करणारे आहे, मूळ सुखदाता, रुद्र दुःख दूर करणारे आहेत. पुष्कर आकाश स्वरूप, पुष्पलोचन उमलेल्या फुलासारखे डोळे असलेले आहेत, अर्थिगम्य प्रार्थना करणारे, प्राप्त होणारे, सदाचार श्रेष्ठ आचरण असलेले, सर्व सहारकारक, शंभू सुखदायक, महेश्वर महान ईश्वर परमेश्वर आहे. चंद्रापीडक्ष द्रमौली वृषम विश्वंभरेश्वर वेदांत सार संदोह कपाली नील लोहितम. अर्थ, चंद्रापीड शिरोभूषण म्हणून चंद्र धारण करणारे, चंद्रमौली मस्तकावर चंद्राचा मुकुट धारण करणारे, विश्वम सर्वस्व स्वरूप विश्वंभरेश्वर विश्वाचे भरपोषण करणारे, श्री विष्णूचे ही विश्व वेदांत सार संदेह वेदांत सारांचे पूर्ण ज्ञान असलेले, कपाली नरकपाल धारण करणारे, नीललोहित निळा व तांबडा वर्ण असलेले, ध्यानोधारा परिच्छेद्यो गौरी भरता गणेश्वर, अष्टमूर्ती विश्वेश्वर मूर्ती, श्रीवर्ग स्वर्ग साधन. अर्थ, ध्यानाधार ध्यानाचा आधार, अपरिच्छेद्य देशकाल आणि वस्तूंच्या सीमेनं अविभाज्य, गौरी भारता पार्वतीचे पती गणेश्वर, प्रथमादी गणाचे स्वामी, अष्टमूर्ती जल अग्नी वायू आकाश पृथ्वी सूर्य चंद्र आणि यजमान या 8 रूपांमध्ये स्थित असलेले 24 विश्वमूर्ती, अखिल ब्रह्मांडमयी विराट पुरुष, त्रिवर्ग स्वर्ग साधन, धर्म अर्थ काम हे 3 पुरुषार्थ तसेच स्वर्ग प्राप्त करून देणारे आहे. ज्ञानगंभ्य दृढप्रज्ञो देवदेव श्रीलोचनम, वामदेव महादेव पटू परिवृढो दृढ. अर्थ, ज्ञानमय ज्ञानेचं अनुभव येणारे, दृढप्रज्ञ स्तुतीर बुद्धी असलेले देवादिदेव, देवांचेही आराध्य, त्रिलोचन सूर्य चंद्र अग्नी 3 नेत्र असलेले वामदेव, लोकाचराचे विपरीत स्वभाव असलेले दैवत महादेव, ब्रह्मादिकांना पूजनीय असे महान दैवत, पटू सर्व काही करण्याचे सामर्थ्य किंवा कौशल्य असलेले, परिवृढ जगाचे स्वामी, दृढ कधीही विचलित न होणारे, विश्वरूप विश्वपाक्षो वागीश सुचिसतम, सर्व प्रमाण संवादी वृषणादी वृषवाहन, विश्वरूप सर्व जगत स्वरूप विरूपाक्ष विकट नेत्र असलेले, वागीश वाणीचे अधिपती, सुचिस्तम त्रैगुण्यरहित असलेले, पवित्र पुरुषांमध्येही श्रेष्ठ, सर्व प्रमाणांमध्ये सर्वाधिक, वैद्याधिक सर्व प्रमाणांमध्ये सामंजस्य स्थापित करणारे, वृषांग आपल्या ध्वजावर वृषभांचे चिन्ह धारण करणारे, वृषवाहन वृषभाला किंवा धर्माला वाहन बनवणारे, ईश पिनाकी खडवांगी चित्रवेश चिरंतन, तमोहर महायोगी गोप्ता
ब्रह्माचं दुर्जटित ईश स्वामी शासक पिनाकी पिनाक नामक धनुष्य धारण करणारे, खटवांगी खाटेच्या पायाच्या आकृतीसारखे एक आयुध धारण करणारे, चित्रवेश विचित्रवेश धारण करणारे, चिरंतन पुराण पुरुषोत्तम तमोहर अज्ञानरूपी अंधार दूर करणारे, महायोगी महान योगन संपन्न गोप्ता सृष्टिकर्ता दृष्टी जटाभार